तर आज मी बनवणार आहे एकदम स्पेशल आणि खूपच चविष्ट अशी मिक्स सीफूड बॉइल्ड रेसिपी। ही रेसिपी दिसायला जितकी आकर्षक आहे तितकीच खायला देखील अप्रतिम लागते। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही रेसिपी मी अगदी घरच्या घरी आणि कमी साहित्यांमध्ये सोप्या पद्धतीने बनवलेली आहे, त्यामुळे ही रेसिपी कोणालाही सहज बनवता येईल। या रेसिपीसाठी मी इथे कोळंबी, लॉबस्टर्स, शिंपले आणि खेकडे घेतलेले आहेत। यासोबतच मका, बटाटे आणि लिंबूचे स्लाइस देखील घेतलेले आहेत। त्यानंतर हळद, मीठ, तेल, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, मसाला, आलं आणि लसूण बारीक किसून घेतलेला आणि मिरची घेतलेली आहे। या मोजक्याच साहित्यांमुळे ही रेसिपीची चव खूपच अप्रतिम लागते। आता एका मोठ्या भांड्यात पुरेसे पाणी घेऊन ते गरम करायला ठेवणार आहे। भांड्यावर झाकण ठेवून पाणी 10 ते 15 मिनिटं चांगले उकळू देणार आहे। इथे मी हे सर्व सीफूड व्यवस्थित स्वच्छ करून धुवून घेतलेले आहेत। आता पाणी चांगले उकळायला लागलेले आहे। आता त्यामध्ये मका, बटाटे आणि लिंबाच्या फोडी घालत आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये सर्व स्वच्छ केलेले सीफूड घालणार आहे आणि हे सुद्धा 10 ते 15 मिनिटे छान शिजवून घेणार आहे। दहा ते 15 मिनिटांनंतर सीफूड आणि भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत। आता इथे मी एक टोप घेत आहे आणि ह्या टोपावर एक अशा प्रकारे जाळी ठेवणार आहे आणि ह्या जाळीमध्ये सर्व सीफूड काढून घेणार आहे, म्हणजे ह्यामधील जे काही एक्स्ट्रा पाणी असेल ते पूर्णपणे निथळून जाईल। सीफूडमधील जे एक्स्ट्रा उरलेलं पाणी आहे तेच मी ग्रेव्हीसाठी सुद्धा थोडंसं यूज करणार आहे। साधं पाणी ह्यामध्ये यूज करायचं नाही, कारण जर साधं पाणी वापरलं तर हवी तशी चव येणार नाही। आता एका मोठ्या टोपामध्ये मी तेल घालणार आहे। तेल छान व्यवस्थित गरम करून घेणार आहे। तेल छान व्यवस्थित गरम झाल्यानंतर ह्यामध्ये मी आलं आणि लसूण किसून घेतलेला टाकणार आहे। शिजू द्यायचं नाही आहे आणि करपून सुद्धा द्यायचं नाही आहे। लगेच मिक्स करून मी त्यामध्ये
कांदा, टोमॅटो आणि मिरच्या टाकून घेणार आहे आणि त्यावर थोडंसं मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर 5 ते 10 मिनिटे मंद आचेवर शिजू देणार आहे. पाच ते 10 मिनिटांनंतर कांदा आणि टोमॅटो पूर्णपणे व्यवस्थित शिजलेले आहेत. आता ह्यामध्ये मी मीठ, हळद आणि किती तिखट हवं आहे त्यानुसार मसाला टाकून घेणार आहे आणि हे सर्व मसाले मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आणि आता यामध्ये मी सी फूडचं जे उरलेलं पाणी होतं ते ग्रेव्हीसाठी वापरणार आहे. तर ते सुद्धा मी ह्यामध्ये आता थोडंसं घालणार आहे आणि हे पुन्हा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आणि आता हे सर्व मसाले मिक्स झाल्यानंतर खूपच असा भारी सुगंध सुटलेला आहे. आता त्यामध्ये मी सी फूड, मका आणि बटाटे घालून सर्व मसाल्यात व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. 5 ते 10 मिनिटे छान शिजू देणार आहे. म्हणजे मसाल्याची चव सी फूडमध्ये आणि सी फूडची चव मसाल्यांमध्ये छान मुरेल. त्यामुळे रेसिपी आणखीनच स्वादिष्ट आणि खायला देखील अप्रतिम लागते. पाच ते 10 मिनिटांनंतर आता मी झाकण काढून घेणार आहे. सी फूड बॉइल्ड रेसिपी मस्तपैकी तयार झालेली आहे आणि आता मी ह्यावर कोथिंबीर घालणार आहे. गरमागरम चविष्ट आणि घरच्या घरी कमी साहित्यात बनवलेली सी फूड बॉइल्ड रेसिपी सर्व करण्यासाठी तयार आहे. आणि हा आहे रेसिपीचा फायनल लुक. ह्यामध्ये वापरलेल्या वेगवेगळे सी फूड आणि मका ह्यामुळे ही रेसिपी दिसायला खूपच आकर्षक अशी दिसते आणि रंगसुद्धा छान रेसिपीला येतो. आणि खूपच कमी साहित्यातून तयार झालेली ही सी फूड रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर द वॉचिंग.